नमस्कार मंडळी, मी पल्लवीज होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण कैरी आणि टोमॅटोची चटकदार अशी चटणी तयार करूया। उन्हाळ्यामध्ये असं तर जेवणाची इच्छा होत नाही आणि जेवणाच्या पानात अशी चटकदार चटणी असेल ना तर एक पोळीऐवजी 2 पोळी खाऊ शकता, इतकी छान होते। किंवा थालीपीठ डोश्यासोबत सुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता किंवा मुलांना डब्याला जरी दिले ना तरी इतकी छान लागते ना। मी सांगते म्हणून एकदा नक्की ट्राय करून बघा। त्याच्यासाठी सर्वप्रथम इथे मी 4 कच्चे टोमॅटो घेतलेले आहे आणि भरपूर असा लसूण वापरायचा, म्हणजे चटणी छान होते चवीला। आणि शक्य असल्यास हिरवी मिरची वापरा किंवा बेडगी मिरची किंवा काश्मीरी मिरची वापरली तरी चालेल। आणि सगळ्यात मेन म्हणजे कैरी, इथे मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे। बऱ्याच दिवसापासून फ्रीजमध्ये पडलेली होती। चला म्हटलं आज मस्त अशी चटणी तयार करूया। त्याच्यासाठी भरपूर कोथिंबीर घ्यायची आणि कच्ची टोमॅटोसुद्धा आवर्जून घ्या किंवा आवडत असल्यास तुम्ही पिकलेली टोमॅटोसुद्धा वापरू शकता। इथे मी टोमॅटो, कैरी घेतलेली सगळी जिन्नस स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे, कारण चटणी आपण 1 महिनासुद्धा वापरू शकतो। घेतलेले टोमॅटो छान असे आपल्याला कापून घ्यायचे आहे। छान अशी कापून घेतली ना तर मिक्सरला पटकन असे बारीक होतात किंवा तुम्ही खलबत्त्यात किंवा पाट्यावरती देखील हे वाटून घेऊ शकता। छान अशी चविष्ट लागते पाट्यावर तयार केली तर। माझ्याकडे नाही आहे म्हणून मी मिक्सरमध्ये तयार करून घेणार आहे। कैरीची सालं न काढता मी चटणी तयार करून घेणार आहे। तुम्हाला आवडत असल्यास सालं तुम्ही काढून घेऊ शकता। छान असे आपल्याला कैरीचे सुद्धा छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे आणि टोमॅटोचे सुद्धा मी नंतर छोटे छोटे काप करून घेतलेले आहे। आणि मिरची सुद्धा आपल्याला तोडून घ्यायची, कारण मिक्सरमध्ये अख्खी मिरची टाकली तर व्यवस्थित बारीक होणार नाही। त्याच्यासाठी सगळे जिन्नस आपल्याला मध्यम असे बारीक करून घ्यायचे आहे। बघा, टोमॅटोसुद्धा आपण बारीक करून घेऊया। एका टोमॅटोचे 4 तुकडे करून घेतले आणि नंतर 2-2 तुकडे करून घ्यायचे आणि मस्त असा टोमॅटो आपण कापून घेतला की छान अशी आबडधोबड चटणी आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे। घेतलेली सगळे जिन्नस बघा छान अशी मी बारीक करून घेतलेली आहे। आता तुम्ही हवं असल्यास पाट्यावर सुद्धा चटणी वाटून घेऊ शकता। इथे मी मिक्सरचा वापर करत आहे। मिक्सरमध्ये सुद्धा पल्स मोडवरती आपल्याला हे फिरून घ्यायचं, म्हणजे चटणी जास्त बारीक न होता छान अशी आबडधोबड तयार करून घ्यायची आहे। तुम्ही मुलांना द्यायचं असेल ना तर थोडी बारीक करून घेतली तरी चालेल, म्हणजे मुलांना कळायला नको की आपण याच्यात काय काय घातलेलं आहे। म्हणजे मुलांना कोथिंबीर दिसली की काढायचं असतं, जिरे मोहरी काही पण असो। छान अशी मी चटणी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। आता इथे एखादी जाडबुडाची कढई किंवा पसरट पॅन वापरायचं, म्हणजे चटणी छान एकसारखी तयार होते। गरजेनुसार तेल घालायचं, त्याच्यानंतर मोहरी छान तडतडली की जिरे घालायचं, हिंगसुद्धा आवर्जून घाला आणि कढीपत्ता बघा छान तडतडला की खमंग फोडणी तयार झाली की नंतर तयार करून घेतलेली सगळी जिन्नस घालून घ्यायची। बघा छान असं मी आबडधोबड वाटून घेतलेलं आहे, जास्त बारीक न करता। मला छान असं ठेच्यासारखं खायला आवडतं म्हणून मी मस्त असं आबडधोबड वाटून घेतलेलं आहे। घेतलेली सगळी जिन्नस छान अशी घालून घेतली आणि नंतर परतून घ्यायचं आणि झाकण न झाकता छान असं सारखं मिक्स करत आपल्याला हे भाजून घ्यायचं। तुम्ही ही चटणी लोखंडी तव्यावरती किंवा लोखंडी कढईत सुद्धा करू शकता, खूप छान तयार होते। बघा छान असं साधारण 5-6 मिनिटांनंतर कैरीचा बघा आपला रंग, म्हणजे चटणीचा रंग बदललेला आहे। जसं जसं आपण मिक्स करत जातो ना तसं तसा रंग बदलत जातो। छान असं एकसारखं मिक्स करत आपल्याला हे मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटांनंतर बघा सगळं पाणी कमी झालेलं आहे आणि संपूर्ण पाणी कमी झाल्यानंतरच मीठ घालायचं। इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद पावडर घातलेला आहे। आता आपल्याला याच्यात हिरवी मिरची घातल्यामुळे लाल तिखट घालायची गरज नाही, पण जर तुम्हाला जास्त तिखट खायला आवडत असल्यास तुम्ही घालू शकता आणि थोडंसं गूळसुद्धा घालू शकता, म्हणजे आंबट गोड चटणी खायला खूप छान लागते। पण मला आंबट आणि तिखट खायला आवडतं त्याच्यामुळे मी गूळ घातलेला नाही। बघा किती छान अशी चटणी तयार झालेली आहे। छान अशी चटणी तयार झाली, गॅस पूर्णपणे बंद करायचा आणि तयार झालेली चटणी पूर्णपणे गार करून एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही 1 महिना आरामात वापरू शकता। कशी वाटली आजची साधी सोपी आणि चटकदार कैरीची चटणी? तुम्ही सुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने घरी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा। पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत। धन्यवाद।